दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या संमेलनामध्ये आहे की जे शेतकरी गायी सांभाळायला इच्छुक आहेत, आमच्याकडे दुधाच्या गायी नाही आहेत, भाकड गायी आहेत, पण ज्यांना शेण गोमूत्रासाठी गाय पाहिजे आणि त्यांच्यावरती शेतीसाठी ज्यांना गाय पाहिजे त्यांना ज्या मागेल त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी स्टॅम्प पेपर द्यावा, त्या गायीला आयुष्यभर सांभाळण्याचं हमीपत्र द्यावं. आम्ही त्या ठिकाणावर जेवढे शेतकरी मागणी करतील त्यांना आमच्याकडे उपलब्ध असलेली गाय आणि बैल या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी कर्मवीर हरिभक्तपरायण भगवान महाराज कोकरे, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गोशाळा, लोटे परशुराम, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या गोशाळेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषद आणि त्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि आम्हाला या गोशाळेला सुरुवातीपासून आजपर्यंत एक खंबीरपणे आधार देणारे आणि या राष्ट्रीय गो संमेलनाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे आदरणीय कॅप्टन अंकुशजी चाळके साहेब, तसेच आमचे कार्याध्यक्ष जितेंद्रजी आमरे साहेब या उत्सव समितीचे, आणि या लोटे परशुराम MIDC तालुका खेड ही जी गोशाळा आहे ही गेली 15 वर्ष गायींचं संगोपन करताना आम्ही 4 गायींवर सुरू करून आज 1100 गायी आहेत. तर या गायीवर एक चांगल्या तऱ्हेने काम व्हावं, शेतकऱ्यांपर्यंत या गोमातेचं महत्त्व पोचावं आणि शासन, शेतकरी, गोपालक, गोरक्षक आणि गोसंवर्धक या सगळ्यांचा एक सुवर्ण मध्य म्हणजे एक चांगलं संमेलन व्हावं आणि म्हणून आम्हाला वेळोवेळी मदत करणारे, आमच्या पाठीकडे खंबीरपणे उभे राहणारे आणि आज ते दिवंगत आहेत स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव जगताप साहेब यांनी कोरोनाच्या काळामध्ये गोशाळेला खूप अडचणीतून बाहेर काढलं आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे राष्ट्रीय गोसंमेलन आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. दिनांक 24 तारखे रोजी आज ही पत्रकार परिषद मी घेत आहे. या संमेलनाची तारीख आहे 26, 27, 28 जानेवारी 2024 मध्ये हे राष्ट्रीय गोसंमेलन होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व गोशाळा महासंघ जो आमचा आहे त्या गोशाळा महासंघाच्या वतीने, शिवाय महाराष्ट्रातील गोसेवा आयोग याचे अध्यक्ष माननीय शेखरजी मुंदडा आणि तसेच समस्त महाजन परिवार ट्रस्ट आहे, आदिजी नियोग चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि स्वामी अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाने हे संमेलन पार पडणार आहे. आणि या संमेलनामध्ये आपले आदरणीय केंद्रीय मंत्री जे दीनदलितांचे नेते मानले जातात, गोरगरिबांचे आधारस्तंभ मानले जातात, असे नारायणराव राणे साहेब हे उत्कृष्ट गोभक्तही आहेत आणि एक आपल्या कोकणाचं खूप मोठं नेतृत्व आहे आणि आम्ही राणे साहेबांना सुद्धा या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आहे. आणि साहेब 28 तारखेला म्हणजे रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी राणेसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तसेच आज पशुसंवर्धन मंत्री असलेले माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब हे सुद्धा 27 तारखेला 27 जानेवारी 2024 या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि 26 तारखेला उद्घाटनाला आदरणीय शेखरजी मुंदडा आणि इतर मान्यवर सगळे उपस्थित राहतील. तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांनाही सामंत साहेब बाहेर असल्यामुळं आदरणीय भैया सामंत साहेब, किरण सामंत साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ 500 गोशाळा तरी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतील आणि आपण सगळ्यांनी हे संमेलन यशस्वी करूया. एकही गाय कापली जाणार नाही या देशामध्ये, एकही गायीची हत्या होणार नाही आणि ती गाय जोपर्यंत शेतकरी सांभाळत नाही, जोपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत ती गाय वाचणं मुश्किल आहे. म्हणून तिच्यापासून असलेले फायदे, सेंद्रिय शेतीचं महत्त्व, सेंद्रिय शेतीची गरज आणि यासाठी आपण सगळ्या मंडळींना याच्यामध्ये आमंत्रित करून हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने आपली सगळ्यांची गरज आहे. सर्व समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत हे संमेलन पोचावं, सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी यावे. 3 दिवसाचं संमेलन आहे. 26 तारखेला याचं उद्घाटन होईल, 27 आणि 28 या 3 दिवस संध्याकाळी वारकरी संप्रदाय कीर्तनही आहे आणि दिवसभर गाय आणि शेती, गाय आणि समाज याच विषयावर दिवसभर चर्चा होणार आहे.
आणि त्याच्यातून चांगला सुवर्ण मध्य निघेल, ही गाय राष्ट्रीय स्तरावर पोहोचेल, केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायणराव राणे साहेब त्यांच्या माध्यमातून काय आपल्याला करता येईल, त्यांच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या स्कीम आणता येतात का, आणि असा सगळा विषय महाराष्ट्र शासन आणि सगळेजणांनी एकत्र येऊन हा करण्याचा विचार आमचा मानस आहे. तुमचा सगळ्यांचा सपोर्ट. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेतून प्रत्येक गोभक्ताला, प्रत्येक बांधवाला, या देशात जो गाईचं दूध पितो त्या प्रत्येक व्यक्तीला, तो कुठल्याही जातीपंथाचा असो, मी याच्यामध्ये आमंत्रण करतोय. आणि त्याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि गाय वाचवण्याकरता आपण सगळ्यांनी पुढे येऊ. ही आपली माता आहे, ही आपल्या देशाची संपत्ती आहे. आणि म्हणून याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, याच्यामध्ये कुठल्याही एका पक्षाचा विषय नाही किंवा कुणाचाही विषय नाही. आणि या संमेलनाला परमपूज्य आदरणीय स्वामी अदृश्य काळ शिंकेश्वर महाराज सुद्धा 27 तारखेला आम्हाला आशीर्वाद देऊन जातील, असं स्वामींच्याकडे आमचं बोलणं झालेलं आहे. आता त्यांची तब्येत आणि या सगळ्या गोष्टी, अनेक साधू संत, वारकरी संप्रदायाचे प्रमुख व्यक्ती हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आणि तुम्ही सगळे तर असणारच. रामकृष्ण आहे. आमचे कोकरे महाराजांनी जे काही नियोजन केलेलं आहे, आज देशात काय सर्व पूर्ण देशातच हा विषय मग अतिशय गंभीर आहे की एक वेळ असा होता की गायींचा उपयोग काय हा सर्वांना कळत होता, परंतु आज कंडिशन ही आहे की लोकांना वास्तविक शेती जी कशी करायची, जी सेंद्रिय शेती आहे त्या शेतीवर हमेशा त्याच्यावर जोर दिला जातो. आज माननीय प्रधानमंत्रीजी मोदीजी सुद्धा त्याच्यावर अतिशय बाहेरून आम्हाला त्याचा उपयोग कसा करायचा हा सांगितला जातोय, परंतु आम्ही त्याच्यावर जास्त विचार करत नाही. म्हणून हे वेळोवेळी आम्ही सर्वांना समजवण्यासाठी कोकरे महाराजांचा हा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. आणि 3 दिवसाचा प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामला सर्वांनी उपस्थित राहावं, त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि गायीला जेवढं पूजनीय आहे मानतो आपण, तेवढं तिची पूजनीय कामं समजून घेणं हे आपल्याला जरुरी आहे, कारण आपण हिंदू आहोत आणि हिंदुत्वाचं जागृत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. जय हिंद. हे जितेंद्रजी आमरे आपल्याबरोबर कायमस्वरूपी खंबीरपणे उभे आहेत, प्रत्येक अडचणीत उभे असतात आणि या संमेलनाचे कार्याध्यक्षच आहेत. ते पूर्ण पंचक्रोशीची जबाबदारी दादाने स्वीकारून सगळ्या रात्रंदिवस पडतायत हे संमेलन यशस्वी व्हावं. नमस्कार. राष्ट्रीय गोसंमेलन 2024 कोकरे महाराजांनी आयोजन केले आहे. कैलासवासी श्री लक्ष्मणगुरू जगताप यांच्या स्मरणार्थ प्रथम स्मरणानिमित्त गोशाळेचं महाराष्ट्रीय राज्यस्तरीय आयोजन करण्यात आलेले आहे. गोसंमेलन आयोजन करण्यात आलेले आहे. सचिन अप्पा आमरे, सचिन काते आणि इतर सर्व पंचक्रोशीमध्ये सामाजिक कार्यकर्ते असे एकत्र येऊन पंचक्रोशीची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यामुळं कोकरे महाराजांना कोणत्याही प्रकारचे काही प्रॉब्लेम होणार नाही या पद्धतीचे आम्ही ग्वाही देतो.